बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आलाय। कोर्ट परिसरामध्ये शाई फेकीचा प्रयत्न झालाय। पोलीस त्यामुळे सतर्क झालेले आहेत। या घटनेनंतर कोर्टाच्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ही आता दृश्य आली आहेत ती त्याला कोर्टात नेत असतानाची, त्यामुळे पोलीस आता सतर्क झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांना विचारा। गोविंद, ही दृश्य आपल्याला दिसतायत। विशाल अग्रवालला जेव्हा कोर्टात आणलं गेलं तेव्हा काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली होती? शाई फेकीचा प्रयत्न झाला, काय अपडेट आहे? सुवर्ण, पुण्यातील वंदे मातरम संघटना आहे, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केलाय। शाई फेकण्याचा प्रकार केला। खरं तर आधीच पोलीस बंदोबस्त होता विशाल अग्रवालला कोर्टामध्ये न्यायालयात हजर करण्यापूर्वीच। मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर एकच गोंधळ उडाला, तणाव निर्माण झाला आणि आपण बघतोय दृश्यांमध्ये की कशा पद्धतीनं या सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत शाई त्याच्यावर फेकलेली आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर या सगळ्या घटनेनंतर आता पुणे न्यायालय परिसरामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे। हिची एक टीम पथक मागवण्यात आलेला आहे आणि तेही तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर एकूण पुणेच नाही तर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्याच सगळ्यात दखल घेत आता विशाल अग्रवाल याच्या संदर्भात जी सुनावणी आहे न्यायालयामध्ये त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विशाल अग्रवाल यांनी जर आपल्या अल्पवयीन मुलाला गाडी दिलीच नसती तर हा प्रकार घडला नसता। हा त्या संतापाचा उद्रेक होण्यामागचं नेमकं कारण आहे जे नागरिकांमध्ये संघटनांमध्ये दिसतं आहे। मात्र कुठलाही अनुचित प्रकार यापुढे घडू नये म्हणून पुणे पोलिसांनी आता पुणे न्यायालय परिसरामध्ये प्रचंड मोठा असा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। गोविंद, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांनी कोर्टात हजर केले। विशाल अग्रवालला कोर्टात आणताना त्याच्यावर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आलाय। वंदे मातरम नावाच्या संघटनेकडून विशालवर शाई फेक करण्यात आली आहे। 2 व्यक्तींच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आपल्यासोबत सचिन जमदाडे आहे, सचिन जामगे आहे, वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष। यानेच आता शाई फेकलेली विशाल अग्रवाल आपल्याला माहिती आहे हिट अँड रन केस मधला आरोपी। आता त्याच्या हातात आपल्याला शाईची बाटली दिसते, त्याच्या अंगावर शाई पडली। तुझ्या अंगावर तर पडली पण आरोपीच्या अंगावर पडली की नाही? आरोपीच्या अंगावर पण शाई पडली, आरोपीच्या तोंडावर पण शाई पडली। हा संदेश देण्यासाठी आलो होतो वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून। जर मुलगा जबाबदार आहे तो जबाबदार 100%च आहे, पण त्याचा बाप हा डबल जबाबदार आहे। त्याच्या बापाने जर त्याला गाडी नसती दिली तर 2 तरुणांचं निधन ह्यात झालं नसतं आणि 2 बिचारे जीव या आयुष्याला मुकले नसते। आणि आमचं अशी मागणी आहे की त्याच्यावरती ऑलरेडी 3-4 गुन्हे विशाल अग्रवालवरती दाखल आहेत, त्याच्या मोका अंतर्गत कारवाई व्हावी। तसंच जी मुलं त्याच्याबरोबर दारू प्यायला होती त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा व जी गाडी जिथने परचेस केली त्या गाडी मालकांवरती गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे। व लवकरात लवकर पोलिसांनी याचा तपास करून मुलाला, बापाला, पब मालकांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे। आणि आता याच्यात तो गुन्हा दाखल होऊ शकतो या सगळ्या केसमध्ये? आमच्यावरती एक गुन्हा नाही 100 असे गुन्हे दाखल झाले ना तरी आम्हाला फरक पडत नाही। समाज न्याय हक्कासाठी आणि समाजासाठी असे गुन्हे माझे सगळे सहकारी किती झाले तरी अंगावर घ्यायला तयार आहे। उद्देश काय होता गुन्हा? शाई फेकण्याचा उद्देश असा होता त्याचं तोंड काळं करायचं होतं। त्याचं काळं तोंड हे जगाला दिसलं पाहिजे होतं की पैशाचा माग पुण्यात चालत नाही, पुण्यात लोकशाही चालती आणि लोकशाहीच्या मार्गाने पुण्यात संस्कृती जपली जाते, विद्येचं माहेरघर जपलं जातं। त्यामुळे पुण्यामध्ये पैसा तुमच्या घरी आणि संस्कृती दारी हा पुण्याचा संदेश आहे आणि तो नेहमी राहील। ओके, हे होते सचिन जामगे यांनी सांगितलं। खरं तर हे सामाजिक कार्यकर्ते छोटे मोठे सामाजिक कामं करत पण आज ते आक्रमक झाले बघायला मिळालं आपल्याला। कारण हेच आहे की विशाल अग्रवालच्या मुलाने 2 निष्पाप जीवांना चिरडलं, त्याच्या रागातून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथं कोर्टाबाहेर त्यांनी शाई फेक केलेली आरोपीवरती आणि आता कदाचित पोलीस त्यांची कारवाई करतील। पण त्यांना जे आंदोलन करायचं त्यामागचा उद्देश त्यांनी आता आपल्याशी बोलताना सांगितलं। थोडक्यात पुन्हा एकदा या आंदोलन हिट अँड रनची केस आहे, पुन्हा एकदा शाई फेक प्रकरणावर नव्या पोहोचलेले। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।